महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पिकअप चोरी करणारा चोरटा 2 पिकअपसह लातूर जिल्ह्यातून केज पोलिसांनी घेतला ताब्यात। सदर गुन्ह्यातील एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। पिकअप चोरी करणारा चोरटा 2 पिकअपसह लातूर जिल्ह्यातून केज पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तसेच आरोपींची कसून चौकशी चालू आहे, अशी माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की पोलीस ठाणे केज येथे गुन्हा रजिस्टर नंबर 387/2024 कलम 303-3 BNS व गुन्हा रजिस्टर नंबर 394/2024 कलम 379 प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात आरोपींविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत। नमूद गुन्ह्यात चोरी केलेल्या 2 पिकअपचा शोध घेत असताना एका गुप्त खबरांमार्फत अशी माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरी झालेले पिकअप हे लातूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून आरोपींच्या शोधकामी रवाना केले होते। सदर पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश पाटील व पोलीस कर्मचारी श्री बाळासाहेब अहंकारे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मुसेफ अब्दुल रहीम कुरेशी व 19 वर्षे राहणार सराई गल्ली बसवेश्वर चौक रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन सदर आरोपीकडून सदरच्या गुन्ह्यात चोरीस केलेले टाटा एसी कंपनीचे 4,50,000 रुपये किमतीचे व महिंद्रा कंपनीचे 2 लाख रुपये किमतीचे पिकअप जप्त करण्यात आले आहे। असा एकूण 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला माननीय न्यायालयाने समोर हजर केले असता दिनांक 20 जुलै 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर बीड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आंबेजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गीते, पोलीस हवालदार उमेश आघाव, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, पोलीस अंमलदार रशीद शेख, पोलीस अंमलदार संतोष गीते यांच्या पथकाने केली आहे। सदर आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, त्याची कसून चौकशी चालू आहे। आणखी एक आरोपीला अटक करण्याचे बाकी आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड। 24 रोजी कानेडी माळी या ठिकाणावरून एक छोटा हत्ती क्रमांक MS44-8213 हा चोरीला गेल्याची फिर्याद आबासाहेब गवळी यांनी केज पोलीस ठाण्याकडे दिलेली होती। अशा याची तक्रार नोंद केल्यानंतर आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा टेम्पो छोटा हत्ती हा लातूर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर PSI पाटील व पोलीस हवालदार अहंकारे यांनी त्या ठिकाणी ताबडतोब पाठवून सदर गुप्त बातमीदाराच्या आधारे यातील MH44-8213 हा टेम्पो मुसेफ कुरेशी राहणार रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांच्या ताब्यातून घेण्यात आले। त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। तसेच काही दिवसापूर्वी केज हद्दीतील झैपळ वडमावली या ठिकाणावरून फुलचंद ठोंबरे यांचा एक छोटा हत्ती चोरीला गेलेला होता। सदर गुन्ह्याची सुद्धा मोडस ऑपरेटन्सी तशीच असल्यामुळे या गुन्हेगाराकडे त्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सुद्धा या गुन्ह्यातील ही टेम्पो जप्त चोरल्याचे सांगितल्याने हा गुन्हा जप्त करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे 2 टेम्पोंचा तपास केज पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। तसेच यापूर्वी ज्या प्रकारचे टेम्पो चोरीला गेलेले आहेत त्या अनुषंगाने यातील आरोपीकडे कसून चौकशी करून त्याच्याकडून
जे काही टेम्पो अजून त्यांनी चोरी केलेले असतील याबाबत अधिक तपास करत आहोत. सदर या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची काही शक्यता आहे का? यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आता सखोल तपास तसेच मोबाईलच्या डिटेल्स पण घेण्याचं काम चालू आहे. यामध्ये अजून एक आरोपी वाढलेला आहे, त्यासुद्धा आम्ही लवकरच अटक करत आहोत. सध्या एक आरोपी आपल्या कस्टडीत आहे का? सध्या एक आरोपी कस्टडीत आहे आमच्या. त्या आरोपीचं नाव आहे मुसेफ कुरेशी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.